नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे पोलीस स्टेशनच्या आवारात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते विठ्ठल खरचन यांचा मृत्यू झाला. ते आदिवासी महिलेसोबत आणि तिच्या मुलासोबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्या आदिवासी महिलेची फिर्याद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी नोंदवून घ्यावी याकरिता ते आले होते. त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्याची धमकी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिल्यामुळे विठ्ठल खरचन यांना मानसिक धक्का बसला. या धमकीचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊन ते तेथेच पाथर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात कोसळले. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. असे त्या फिर्यादी महिलेची आम्ही भेट घेतली असता तिचे म्हणणे आले आहे. आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हास दाखवित आहोत. झाली असती तर हा प्रकार घडला. आता DYSPच्या विरोधातच जर आमचं ॲलिगेशन असेल की त्यांच्यावरच कारवाई करा, त्यांना त्याच्यात आरोपी करा, ते इथं बसलेले आहेत, आम्ही काय चर्चा करावी त्यांच्यासोबत? ठीक आहे ना, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार नाही. माझी विनंती असेल, तुम्हाला विनंती करतो, आपण ॲडिशनल SP साहेब SP साहेबांशी बोलावं. या ठिकाणी ॲडिशनल SP साहेब येऊन त्यांच्यावरच आम्ही चर्चा करू शकतो. तुम्ही फक्त एक मेडिएटर म्हणून आमची मध्यस्थाची भूमिका करा. पण चर्चा करत असताना यांच्यावर कारवाई करायची तर वरिष्ठ अधिकारीच करणार आहे. PI मुटकुळे साहेब नाही करणार यांच्यावरती कारवाई. आणि DYSP तुमचे वरिष्ठ अधिकारी आहे. आता ते आत बसले तर त्यांच्यावरती आमचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा नाही करू शकत. तुम्ही बोला त्यांच्याबरोबर आतमध्ये जाऊन, पण तुम्हाला हे सगळे ॲडिशनल SP कडे पाठवावं लागेल. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या अर्जाला काही अर्थ होणार. समोर दोघं जण आहेत, त्यांचे जबाब नोंदवावे. संबंधित जे PI बाकीचे कोण जे असतील त्यांच्या जबाबानुसार जे असतील त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आम्ही त्या मागण्या लिहिल्यात की पोलीस जबाबदार आहे त्याच्या मृत्यूस, त्याला शासन मदत करा नका करू, आमची ती मागणी आहे. आम्ही गृहमंत्र्याकडे जाऊ, मुख्यमंत्र्याकडे जाऊ, काय मदत मिळायची ती मदत मिळेल आम्हाला, पण गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची आमची प्रमुख मागणी ती आहे. अगोदरची जे काही 2 भाग आहेत, अगोदरची यांची फिर्याद ती होईल नाही होईल जाऊ द्या, झाली ना फिर्याद, काय माहित नाही झाली का. पण ही फिर्याद जी आहे ही फिर्याद दाखल झाली पाहिजे. या पद्धतीनं त्या अनुषंगाने तुम्ही आता मला जी माहिती आहे त्याच्या अनुषंगाने आता डेप्युटी साहेब म्हटले दाखल झाली. 1 तारखेची जी दाखल झालेली आहे, हा ते 1 तारखे तुम्ही जे उल्लेख केलेला हो. आहे दाखल झालेली आहे. ते निवेदन घे. कालच्या घटनेबद्दल कोऱ्या कागदावर निवेदन केलेलं आहे. शेवटचा पॅराग्राफच महत्वाचा आहे. बाकीचं तुम्ही सगळी हकीकत येते. हो, आमची मागणी आहे ती शेवटच्या पॅरामध्ये. हो हो, आपल्या दोघांच्या त्याच्यावर सगळ्यात जास्त आपल्याला बरोबर त्याच्यावर सगळी हकीकत आहे. हो, याच्यावर मी चर्चा करतो. याच्यातले काय शक्य आहे हो आणि काय बाबा नाही. आता याच्यातलं तर आम्ही 50 लाखाची मदत कुटुंबाला मागितली, तुमचं शक्य नाही. नोकरी लावा त्या कुटुंबातलं ते शक्य नाही. पण ज्या डिपार्टमेंटली ज्या शक्य गोष्टी आहेत त्यावरच्या आहेत की त्यांच्या मृत्यूची जबाबदार हे सगळे आहेत, गुन्हे दाखल करा, संपला विषय. तेवढी जरी मागणी झाली ना तरी 50 नको, नोकरी नको, नंतर बघू ना, बाकीचं बघू आम्ही काय. नंतर बघता येईल, काय अडचण फक्त ॲडिशनल SP बरोबर चर्चा करा, SP साहेबांबरोबर चर्चा करा. DYSP राजगुरू साहेबांबरोबर चर्चा आम्ही करणार नाही. मुळात असं एक साहेब, या अर्जामध्ये तुम्ही वाचला असेल बरोबर आहे. म्हणजे घटनेला सुरुवात होते 1 फेब्रुवारीपासून. 1 फेब्रुवारी ह्या आदिवासी महिला आहेत, त्यांच्यावरती अन्याय झाला. त्या पोलीस स्टेशनला इथले जे PI आहेत त्यांना वारंवार भेटले. बसा की तुम्ही असं बसा, असं नका बसा, असं बसा, रिलॅक्स बसा, पायाला थोडा त्रास. वारंवार त्या तिथल्या PIना भेटल्या, तुम्हाला पण भेटल्या. खूप वेळेस त्यांना बोलवलं, त्यांची फिर्याद घेतली नाही. त्याच्यानंतर त्या SP साहेबांना भेटल्या. गार्गे साहेबांनी स्वतः फोन करून सांगितलं की गुन्हा दाखल करा. ॲडिशनल SP साहेबांनी सांगितलं गुन्हा दाखल करा, तरी गुन्हा दाखल झाला नाही. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती आयोगाचं पत्र आहे, त्याच्यावरही कारवाई झाली नाही. आता 21 तारखेपासून हे उपोषणला बसले कलेक्टर कार्यालयासमोर. आणि कलेक्टर कार्यालयासमोर उपोषणला बसल्यानंतर इथं तुमचे कोण लहाने असतील, तुमचे कोण कॉन्स्टेबल ते लबडे असतील, हे सारखे त्यांना फोन करायचे की या फिर्याद दाखल करून देतो. आता हा ॲट्रॉसिटीचा विषय असल्यामुळे हा तुमच्याशी संबंधित विषय.
तो गुन्हा 1 फेब्रुवारीला घटना घडली, 2-3 फेब्रुवारीला गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तपासात काय निष्पन्न व्हायचं ते होईल. पण आमच्या असं लक्षात येतं की एखादी अट्रॉसिटी गुन्हा दाखल करायचा तर लगेच तिथं समोरचे बोलून आपण क्रॉस कंप्लेंट दाखल करतात. हे सगळ्याच गुन्हे सर्वच गुन्ह्याला का होतंय ते तुम्हाला माहिती आहे ना, आम्हाला पण आधी खोलात जाणार नाही. इथं आल्यानंतर काल फिर्याद दाखल होत असताना तुम्ही नव्हते इथं, आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. मग समोरचे लगेच 1-2 गाड्यांमध्ये स्कॉर्पिओ मध्ये त्या गावातले लोक ज्यांनी ह्या महिलेवरती अत्याचार केलेला आहे ते जर पोलीस स्टेशनला पीआयच्या दारात केबिन मध्ये येऊन बसतात, इकडे फिर्याद चालू आहे, इथं बसतात आणि पीआय आणि पीएसआय यांना सांगतात की तुमच्यावरती पण आता 376 दाखल करायचा आहे. आम्ही मनाचं काय बोलत नाही, ते सांगतायत, ते काय निष्पन्न होईल तपासामध्ये ते होईल. बाहेर आल्यानंतर आणखीन एक महिला आहे त्यांच्यातली कोण काय नाव, ते पण यांना सांगतात की आता आम्ही पण तुमच्यावरती दाखल करू. त्याच्यातनं जेव्हा 376चा गुन्हा आता आपल्यावरती दाखल होतोय, आम्ही म्हणत नाही की पोलिसांनी धक्का दिलाय, पोलिसांनी त्याला मारलंय, कस्टडीत घेतलंय, ते काही झालेलं नाही, आम्हाला पण माहिती आहे. पण किमान तो सदभाव पोहोचला की माझ्यासारख्या व्यक्तीवर 376 दाखल होतो. अचानकच कसा कोल मोडून पडला तो? 3 दिवस यांच्या सोबत आहे, तो उपोषणाला बसलेला आहे, कार्यकर्ता आहे तो, 5 दिवस बसलेला आहे, म्हणजे यांना न्याय देण्यासाठी तो सोबत होता. जेव्हा त्याच्याच लक्षात येतं की आपल्यावर 376 दाखल होतोय, एखाद्याचं हळवं मन असू शकतं, त्या हळव्या मनातनं तो कोल मोडून पडला, म्हणजे त्याच्या मृत्यूस कारणीभूत कोण, तर पीआय हे सगळे लोक बोलवायला नको होते. तुमचा काय संबंध नाही ह्या केसमध्ये. कालची जी घटना आहे त्याच्यात डायरेक्ट तुमचा संबंध नाही डीवायएसपी म्हणून. पण अगोदरच्या केसमध्ये जर तो गुन्हा दाखल झाला असता माळी या बाईचा, तर ही घटना पण घडली नसती. म्हणजे काही केलं तरी तुमचा पण संबंध येतो त्याच्यामध्ये. आता तुमच्यावरती आमचा आरोप आहे, तुमच्यावरती अलिगेशन आहे आणि तुमच्याबरोबर आम्ही चर्चा करतो. हे काही नैसर्गिक नाही. तुमच्यावर आरोप करायचा आहे, तुमची चौकशी लावायची, तुमच्यावर कारवाई करा म्हणायचं, तुम्ही हलगर्जीपणा करायचा आणि तुमच्यावर चर्चा करायची, हे काय बरोबर वाटत नाही. म्हणून मी मुटकुळे साहेबांना म्हटलो की बाबा ही चर्चा करायची असेल, आमचं म्हणणं आहे की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. तुम्ही नसाल त्याच्यामध्ये, तुमचे पीआय आहे तिथले, तुमचे पीएसआय आहे, आणखीन कोण खालचे लोक असतील, यांना दम देणार त्या गाड्यांमध्ये आलेले कोणत्या कॅमेऱ्यात लोक येतील ते आहे, ते खोटा गुन्हा दाखल करायला आले होते. बरं तुमच्या पीएसआयच्या तोंडातून पीआयच्या तोंडातून होते की तुमच्यावरती आता 376 दाखल होते. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तुम्ही पीआय आणि पीएसआय वरती. त्याच्यात ईडी दाखल आहे, ईडी दाखल झाल्यानंतर तिचं इन्क्वेस्ट तो इंडिपेंडंट ऑथॉरिटीनं केलेला आहे, तहसीलदारांनी केलेला आहे, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी केलेला आहे, तो इन कॅमेरा झालेला आहे. त्याचा तपासही आहे जो पुढचा तो आमचे वरिष्ठ ठरवतील. तुमचं काय जे म्हणणे ते तुमची जर आमच्याबद्दल किंवा आमच्या कर्मचाऱ्यांबद्दल किंवा आमच्या अधिकाऱ्यांबद्दल तक्रार आहे, तुम्ही तिथं मांडा. आहेच ना आमची तक्रार. हा, मग तुम्ही त्या ऑथॉरिटीकडं त्या व्यक्तींकडं ते तुमचं निवेदन जे आहे ते द्या, ती जाईल वर त्याची होईल चौकशी. ठीक आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे. मी अनेक गोष्टींमध्ये सगळे गेलेलो आहे. अनेक असे डेड बॉड्या, असे मृत्यू मी बघितलेले आहेत, कस्टडीत बघितलेले आहेत, बाहेर बघितलेले आहेत, पोलिसांच्या मारहाणीमध्ये बघितलेले आहेत. आम्ही बघतोय सगळं, आम्हाला माहिती आहे. ईडी दाखल झाली, इन्क्वायरी होईल, पण स्वतः पीआय समोरच्याला बोलून घेऊन तुझ्यावरती 376 दाखल. आता तुम्ही जे शब्द बोलले ते महत्वाचं आहे याच्या अगोदरचा, की हे जे सांगताय ते तुम्ही त्यांच्या सांगण्यानुसार सांगताय. हो बरोबर आहे ना. हा, मग आता त्याची चौकशी होईल. होऊ द्या. हे जे तुम्ही सांगताय हे काय अंतिम सत्य नाही, याची चौकशी होईल. आम्ही सांगतच नाही अंतिम सत्य आहे, आणि याची चौकशी होऊ द्या. हे आम्ही सांगत नाही अंतिम सत्य. अंतिम सत्य होईल. आणि याच्यात अंतिम काय सत्य हे आहे की जर 1 फेब्रुवारीची गुन्हा दाखल झाला असता तर हे अंतिम सत्य आहे. नाही, ते पण सांगतो तुम्हाला, त्याची तुम्हाला माहिती मिळेल. आता फक्त एवढंच सांगणं आहे की सध्याची कालची घटना झालेली त्याचा कॉग्निझन्स पोलीस डिपार्टमेंटने घेतलेला आहे, त्याची चौकशी सुरू झालेली आहे. आता ती कोणत्या ऑथॉरिटीकडे ठेवायची, त्याच्यात कोणाकोणावर ॲलिगेशन आहेत, हा विषय तुम्हाला जसे नावं वाटतात की तुम्ही त्याच्यात टाकलेले आहेत, त्याचे लोक त्याच्यातून बाजूला राहतील आणि जे लोक इंडिपेंडंट आहेत ते त्याच्यात तपास करतील. तुम्ही आता या घटके जे सांगितलं गेलं, मी त्यांच्या म्हणण्यानुसार बोलतोय ना, आम्ही ते सांगतोय ना, माझा जबाब घ्या असं म्हणतच नाही ना. मी तेच सांगतोय की मी कोण जबाब देणार? मी बोलत, मी त्यांच्या वतीने बोलतोय, त्यांना बोलता येत नाही. सांगतोय आता ह्याच्यात ह्या विषयात काय करावं हे मी ठरवू शकत नाही. कशा चर्चा करू? चर्चा कशाला करू? फक्त एवढंच आहे. नाही चर्चाच करू नका, चर्चाच करू नका. नाही मला चर्चाच नाही करायची साहेब. तुम्ही काय करू शकत नाही ना, तर मग चर्चा कशाला करता? आमच्या वेळेला तुमच्या वेळेला त्यांना म्हणायचं काय तुमच्या लक्षात नाही आलं, तुम्ही गैरसमज करून घेऊ नाही नका. तसं नाही. ते नाही directly काय म्हणतात, मला- नाही ज्यांना अधिकार आहे त्यांना बोलवा, चर्चा करा. नाही कोंबडं बकरं होतं का ते मेलन घेऊन जाऊन पुरून टाकू आम्ही तिकडं? काय माणूस गेला साहेब? असं नाही चालवायचं. नाही तुम्ही ऐका ना, मी काय माझं आमचं तेच म्हणणं आहे की कोंबडा बकरं नाहीये. साहेब नाहीच आहे, तो इथं मेलेला आहे, तुमच्या पोलिसांनी मारलेला आहे तो. आणि ज्या पीआयने खोटा गुन्हा दाखल करायचा म्हणतो ना, ठीक आहे चौकशी अंती करा, पण त्याची बदली करा. आणि तुम्हाला अधिकार नसतील ना तर तुम्ही चर्चाच करू नका. तुम्ही एसपी साहेबांना बोलवा, ऍडिशनल एसपी ना बोलवा. आम्ही 2 दिवस थांबू, आम्हाला अंत्यविधी नाही करायचा, आम्हाला नाही घ्यायची डेड बॉडी.
जवान सर तुम आगे बढ़ो. चर्चा करू द्या ना. थांबा. ते कोंबडं बकरू नाही आहे. आम्ही तशी डेड बॉडी पीएम करणार नाही. अंत्यविधीला घरी घेऊन जाणार. त्याला न्याय मिळाला पाहिजे. तो ज्या पद्धतीनं म्हणजे त्याचा अंत्यविधी करायचा आमच्या उरावरती बसवतो का प्यायला इथं तुम्ही? तो उद्या पुन्हा आज गेलाय पळून, उद्या पुन्हा उरावर आणून बसायचा. तिसरा परत आमचा कार्यकर्ता मारायचा काय? काय चाललंय तालुक्यामध्ये माहित नाही का आम्हाला? 4 महिने झाले त्या बाईची फिर्याद नाही. हे 307 वाला मुख्य आरोपी अटक नाही. काय बोलायला लावतोय आम्हाला? आमची विनंती आहे साहेब, तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला अधिकार नाही ना, तुम्ही चर्चा पण करू नका. तुम्ही वरिष्ठांशी संवाद साधा. ते येत असतील तर त्यांच्यावर चर्चा करू. नाही तर राहू द्या, त्या डेड बॉडीवरून काय पडलं नाही, आम्ही बसून आहोत. शेवटी आम्हाला न्याय मिळणार नाही, आम्हाला माहिती आहे. आम्ही न्यायासाठी बसतोय तुमच्या दारात आणि तुम्ही न्याय देऊ शकत नाही. ज्या आदिवासी महिलेला अत्याचार होऊन जर गुन्हा दाखल होत नाही, त्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही, तर तुम्ही याला विठ्ठलला काय न्याय देणार आहेत आणि काय अपेक्षा करणार आम्ही तुमच्याकडे? नाही करू शकत. काय आहे माहिती आहे का बरं का किसनराव, आता तुमचं म्हणणं काय आहे साहेबाचं जिथं तुमचं गॅप पडलाय, साहेबांकडनं ऐका अपेक्षा ना, काय होती साहेब? गॅप पडलाय त्यांनी काय म्हणायला पाहिजे तो होतं? गॅप मी वरिष्ठांशी बोलतो. मी ते सांगतो ना, तुम्हाला सांगतो ना, तुम्ही माझ्या स्तरावरती जो गॅप पडलाय ना तो भरून काढतोय मी. हा. तुम्हाला ते सांगतोय की तुमच्या कम्युनिकेशन मध्ये जो गॅप झालाय ना तो भरून काढतोय. की साहेबाचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्हाला तुमची जी मागणी आहे ती साहेबाच्या हातात नाहीये, परंतु ते साहेब जी काही मागणी आहे ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली जाईल. त्याच्यावर काय सोल्युशन निघतंय का ते पाहिलं अरे तुम्ही जाईल. तुम्हाला हे तर दुसरी- मान्य आहे ना? दुसरी एक की गोष्ट, जो विषय तुम्ही माझ्यासोबत बोलताय PI पुजारी बद्दल बोलताय, ऐकून घ्या. तुमच्या स्तरावरचा नाही ना तुम्ही. हा, मग आता आमचं तेच सांगणे, तुमचं काय जे आता निवेदन PI पुजारीच्या बद्दल तो विषय आहे तो तुमच्या स्तरावरचा नाही आणि अर्धा तुमच्यावर आमचा आरोप आहे. नाही काय चर्चा करायची नाही तुमच्याबरोबर? ऐका ना, जसं हे तुमचे असिस्टंट यांच्यावर काय चर्चा करू? जसं तुम्ही म्हणले की बाबा मी त्यांचं म्हणणं काय आहे ते सांगितले तुम्ही, बरोबर आम्हाला. आता तुमचं म्हणणं आहे की यांच्या दोघांची स्टेटमेंट घेतलं घ्यावी, पाहिजे ना. बरोबर आहे. यांची स्टेटमेंट पण घेतली जातील. ऐका ना, मग आज तुम्ही ऐका ना, प्रकाश ऐका. आंबेडकर साहेबांशी बोललो, तुम्ही होतात. हो. त्यांनी मला काय सांगितलं, मी त्यांचं फॉलो करणार ना. मी त्याच्याशिवाय मी डेड बॉडी घेणारच नाही ना. ते म्हणले या दोघा जणांचे स्टेटमेंट जाऊन फिर्याद दाखल करा. या ते दोघांची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उठत नाही. ऐका ना, पूर्ण ऐका. आता ह्याच्यात 2 पार्ट आहेत. एक पार्ट तुमचा पोलिसांवर आरोपांचा हो, आहे. बरोबर आहे. जे तुम्ही म्हणले की बाबा ह्यांनी काय सांगितलं, त्यांनी बोलून घेतलं, ह्यांनी बोलून घेतलं, त्यांनी सांगायला लावलं, ह्यो बोलला त्यो बोलला, असं गुन्हा दाखल करीन, हे करीन, बरोबर आहे. हे तुम्हाला ह्यांनी सांगितलंय, बरोबर ना. बरोबर. आता ह्यांचे स्टेटमेंट घेऊ. ह्यांचे जे स्टेटमेंट आहे ते आम्ही पूर्ण व्हेरीफाय करू. बरोबर. समोरच्यांची बी आम्ही स्टेटमेंट घेऊ. जे त्या हजर होते त्यांनी तुम्ही ज्यांच्यावर काय आरोप केलेले आहेत त्यांचे पण स्टेटमेंट घेऊ. त्यांचं मग काय म्हणणं आहे, ह्यांचं काय म्हणणं आहे, या दोन्ही म्हणण्यामध्ये जिथं कॉन्ट्रडिक्शन येईल किंवा ज्याच्यामध्ये समजा वेगवेगळेपणा येईल, तो वेगवेगळापणा आम्ही थर्ड पार्टी म्हणून व्हेरीफाय करू बरोबर आहे. की बाबा हा खरं बोलतोय का हा खरं बोलतोय. मला ते पुन्हा अन्याय करू नका हा. तुम्ही पण. आणि आमच्यावर नका करू ना. जे खरं असेल ते आम्ही करू, एवढं आम्ही तुम्हाला आज शब्द देतोय. ठीक आहे ना, त्याला वेळ लागणार हे आम्हाला मला माहिती आहे. पण म्हणजे आज एक दिवशी फक्त तो निघून जाणार, उद्या पुन्हा आमच्या उरावरती आणून बसवणार आहे का? इसमें साहेबांनी सांगितलं, अनेक तक्रारी आहेत. चौकशी जोपर्यंत इथून त्यांची बदली होईल, थर्ड ऐका पार्टी सर, करेल. अंतिम सांगतो तुम्हाला, थर्ड पार्टी करेल चौकशी. अंतिम सांगतो. करा ना तुम्ही, चौकशी करा ना. आमचं काही बनणं नाही. तुम्ही चौकशी करा, CID कडे चौकशी, आम्ही मागणी करू. पण आज या पोलीस स्टेशनला घटना घडलेली आहे, त्यांना इथून तुम्ही बदली करा. त्यांची तुमच्या अधिकारात नाही. तुम्ही SP साहेबांशी बोलून घ्या. जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत निपक्षपातीपणे इथं चौकशी होणार. होणारच नाही कसं ठेवणार आहे? तुम्ही PI आणि ते PI तुम्ही चौकशी करतात. हे बरं आहे. आता सारखी रँक आहे ना, काय चौकशी करणार? आम्ही अलिगेशन केलं राजगुरू साहेबांवरती DYSP, काय चौकशी करणार त्यांची? आम्हाला कोर्टातच जावं लागणार. जाणार आहे आम्ही कोर्टात. पण आजच्या घटकेला तुमचं म्हणणं आहे का काहीच न करता उठून PM करून अंत्यविधी करावं आम्ही जावं का आम्ही? आम्ही काय म्हणतोय की मी जे बोललो ते तुम्हाला पटलं का कळतं नाही ना मला, पटलं? चौकशीचा भाग आहे ना, कळतं ना मला. पण आज ह्या दोघांचे स्टेटमेंट करू शकता तुम्ही. स्टेटमेंट हेही दोघं कुठंच जात नाही. तर ते जे का? इंडिपेंडंट कशासाठी? ऑथॉरिटी देईल त्यांच्याकडेच द्यावे लागणार आहे. काय जे इंडिपेंडंट ऑथॉरिटी त्यांनी सांगितलं तुम्ही मुटको साहेबांकडे दिला तपास नाही, ईडीचा चालू आहे. ईडीचा तुम्हाला काय द्या, कुणाकडे ऑर्डर करा सांगा. हो ना, मग त्या ज्या काही प्रोसेस द्या. ते समजतील ना ठीक तुम्हाला. आहे, घाई नाही आम्हाला सुद्धा. काही नाहीये. मग आमचा माणूस गेलेला आहे. एक PI त्याला जीवन देणार आहे PI का? दुसऱ्या PI ला पाठीशीच घालणार आहे. उघड उघड सत्य आहे, तो काय सर. जीवन होऊन येणार नाही आमचं. हा. आता मेला काय होणार आहे नाही याच्यात? न्याय भेटणं शक्यच असं बोलणं नाही. म्हणजे तुम्ही तपास यंत्रणेवर संशय नाही, व्यक्त नाही, करणे संशय- तसं नाही. आता सरळ सरळ 3 महिन्यापासून न्याय नाही भेटला, हे संशयाची जागा आहे ना, चौकशी साहेब. चौकशी करायची तरी कुणी करायची असं कोणी नाही करायची? बोलणं. तुमच्या असं- वरिष्ठांनी करावी असं- अशीच असं मागणी आहे ना बोलणं- आमची. असं बोलणं नाही. आणि तुमचं मागणं म्हणणं असं आहे की तुम्ही गप्प बसा, आज ताब्यात डेड बॉडी घ्या आणि शांत बोलायला बसा. खूप मुद्दे तुम्ही आहेत, तुमच्या साहेब. पद्धतीने तुमच्यावरती चौकशी अविश्वास करून दाखवत नंतर नाही आम्ही. पण 3 महिने एखादी महिला लेडीज न्याय मागण्यात आपल्या दारात भले चुकीचं असेल, खोटं असेल, पण येते ना. आपण खोट्या फिर्याद दाखल करून घेत नाही. ही काल काय होती ते तुम्हाला दाखवू रेकॉर्डिंग पुजारीचं. तुमच्यावरती 353 दाखल करायला लावतो म्हणे. त्याच बाईला फोन गेलेला आहे.
करायला लावतो म्हणजे काय? ते करतील सांगणं वेगळं, करायला लावतो सांगणं शब्द आहे ना. करायला लावतो हे पुजारीचं स्टेटमेंट आहे, रेकॉर्डिंग आहे आणि ते करणार आहेत असं जर म्हटले असते तर आम्ही समजू शकतो. ते म्हटले असतील की आम्ही पण करणार, पण करायला लावतो काय नाही. काय अपेक्षा करायची आम्ही? 2 महिने झाले याचा अर्थ त्यांच्या हातात तुम्ही साहेब बरं का साहेब, तुमच्या स्तरावरचा विषय नाही. तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या, हे दोघांचे स्टेटमेंट घ्या, तिथून इथून त्यांची बदली करा. कुठेही फिरवा बाबा, कुठेही फिरवा. त्या शेवगावला पाठवा परत, तिथून मुटकुळे साहेबांनी इकडे आणा. काय करायचं ते. हा? माझ्याही म्हणण्यानं होणार नाही त्या गोष्टी, तुमच्याही म्हणण्यानं होणार नाही, आमच्या तर म्हणण्याने आमच्या तर म्हणण्याने आम्ही तर मागणी करणार. हा, मागणी करा फक्त आमचं उठत सांगणं नाही एवढंच त्याच्याशिवाय. आहे. हा, नाही, ठीक आहे. हो तुम्ही सांगून टाका. होत नाही ना, चला. तुमच्याने नाही होणार, पण पब्लिकचा रेट आहे, पब्लिकच्या रेटाने होणार. त्याला काय इथं तुम्हाला मुकुट घालायचा, सोन्याचा तो मुकुट घाला. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मनमानी करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा, मनमानी करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा, दिवसा ढवळ्या मुर्दा पाडणाऱ्या पोलीस प्रशासनाचा, विलास पुजारी हाय 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 पुजारी हाय हाय. वंचित बहुजन आघाडीचा महात्मा ज्योतिबाराव फुलेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा और हम सब एक है. विठ्ठल खर्चांच्या मारेकऱ्यावरती गुन्हा दाखल, विठ्ठल खर्चांच्या मारेकऱ्यावरती गुन्हा दाखल, विठ्ठल खर्चांचा बळी घेणारा विलास पुजारीला निलंबित, विलास पुजारीला निलंबित, विलास पुजारीवरती गुन्हा दाखल. दिवसा मारताना मला सांगायला येतं का? गोडी गोडी आणि तपास करू. तुम्ही काय तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.